महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा सुरू आहे। जय पवार यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यानं मुख्यमंत्रीपद मिळत नाही। तुम्हाला जर मिळालं असेल तेही काढून घेतलं जातं। हवं असेल तर तुम्ही नितीश कुमारजी किंवा बाजूलाच एकनाथ शिंदे जी आहेत त्यांना विचारून घ्या, ते तुम्हाला पटवून सांगतील। भारतीय जनता पक्षाला देशात एकछत्री अंमल हवा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री जी असतील किंवा संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे नेते छाती ठोकपणे सांगतायत की 78% भारतावरती त्यांची सत्ता आहे। तुम्हाला मुख्यमंत्री पदाची शक्यता जरी निर्माण करायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात येऊन उभं राहावं लागेल, तशी हिंमत ठेवावी लागेल। आदरणीय सुनेत्रा वहिनी त्यांच्या आई आहेत, पक्षाच्या अध्यक्ष आहेत आणि नेत्या सुद्धा आहेत। त्यामुळं त्यांना त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हाव्या असं वाटणं निश्चितपणे स्वाभाविक आहे। परंतु सहज म्हणून येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया किंवा रिॲक्शन्स असतात राजकारणामध्ये, याचा अर्थ विरोधी पक्ष आणि मित्र सुद्धा गांभीर्यानं घेत असतात। हे हळूहळू त्यांच्या लक्षात येईल। मात्र याच्यामध्ये काहीही वावगं नाहीये की त्यांना इच्छा व्यक्त करायला कोण रोखू शकत नाहीये। जे आता मुखातून शब्द निघून गेलेत ते काय परत असे काय येत नसतात। परंतु त्यांना आता त्यांचं आई परवा निवडून आली आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आल्यात, हे आपण सगळ्यांनी पाहिलं। त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं असेल की एवढ्या मोठ्या मताधिक्याने आई निवडून आल्यामुळे त्यांना पुढची कदाचित स्वप्न पडले असतील।